1 जानेवारी 1818 भीमा नदीच्या काठावर कोरेगाव परिसरात तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील एक महत्त्वाची लढाई झाली. ही लढाई इतिहासात कोरेगाव भीमा लढाई म्हणून ओळखली जाते. परंतु या लढाईविषयी आज जे काही दावे केले जातात ते इतिहासाच्या कसोटीवर तपासणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घेतली पाहिजे. कोरेगाव भीमा लढा हा जातीय किंवा धार्मिक संघर्ष नव्हता. ही लढाई दलित विरुद्ध ब्राह्मण वर्चस्व अशी नव्हती. या युद्धात ब्रिटिश सैन्याकडे विविध जाती धर्मांचे सैनिक होते. हे सैनिक पगारी सैन्य होते. ते आपल्या देशासाठी किंवा समाज सुधारणेसाठी नव्हे तर आपल्या मालकांसाठी, ब्रिटिश सत्तेसाठी लढत होते. या सैनिकांनी पेशवाईचे वर्चस्व उखडून टाकण्यासाठी किंवा जातीवाद संपवण्यासाठी युद्ध केले असे दर्शवणारे कोणतेही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाही. पेशवे काळात जातीवाद होता हे नाकारता येत नाही. परंतु या जातीवादाचा अंत करण्यासाठी सिद्धनाथ महार यांच्या नेतृत्वाखाली 500 महार सैनिक इंग्रजांना जाऊन मिळाले आणि त्यांनी पेशव्यांविरुद्ध लढा दिला. हा दावा ऐतिहासिकदृष्ट्या तथ्यहीन आहे. सिद्धनाथ महार हे मराठ्यांकडील शूर आणि पराक्रमी योद्धा होते. ते कधीही इंग्रजांच्या बाजूने लढले किंवा पेशव्यांविरुद्ध बंड केले असा कोणताही समकालीन पुरावा इतिहासात आढळत नाही. उलटपक्षी पेशव्यांच्या सैन्यात अरब सैनिकांसह मांग, रामोशी, भिल्ल समाजातील योद्धेही होते. इतकेच नव्हे तर सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले आणि दुसरे पेशवा बाजीराव हे स्वतः मराठा फौजेसोबत उपस्थित होते. म्हणूनच ब्राह्मण पेशवे जातीवादी होते म्हणून जाती अंताच्या लढ्यासाठी महार सैनिक इंग्रजांना मिळाले असा दावा करणारा एकही समकालीन ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाही. इतिहास हा भावनांवर नव्हे तर पुराव्यांवर आधारित असतो. कोरेगाव भीमा लढाईकडे पाहताना आपण सत्य, संदर्भ आणि वस्तुनिष्ठ इतिहास यांना प्राधान्य दिले पाहिजे.